स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. हसल्याशिवाय होतच नाही मला व्लॉग. आलो आहे आम्ही आत्ता शिवाजीनगरला आलो आहे, काही काम नव्हतं. हे मॉडर्न हायस्कूल, इथं आमचा मित्र कृष्णा पवार कितवी ते कितवी होता अंक्या? 10वी ते 12वी. 10वी ते 12वी 1934 पासून होते. 8वी पासून कृष्णा या मॉडर्न हायस्कूलला होता. याची स्थापना 1934 ला झालेली आहे. खूप जुनी पुण्यातील एकमेव अशी सर्वात गाजलेली हायस्कूल म्हटलं तर मॉडर्न हायस्कूलचं नाव येतं. कृष्ण पवार इथं शिकलाय बघा. हे त्या हायस्कूलचं नशीब बघा. अरे कहना क्या चाहते हो? काय सांगितलं घेतलं नाही तो सांग बाबा. इथं आल्याला मी काय म्हटलेलं, कॅमेरा जस्ट इन टाइम. हां, शुद्धतेने लेटर मग येता आलं नाही. जस्ट इन टाइम बट सूरज लेट. सेन्स ऑफ ह्युमर नाही भारी बाबा. माहित आहे आला कुठं आला? सूरज आला आला तिथं चालत आला. कुठं दिसं ना मला तर. काय तुम्हाला कोणी एवढ्या लांब उतरायला सांगितलं? अरे अरे काय झालं? शी बाबा हे पण टाकणार आहे. चालते. आम्ही सध्या जस्ट इन टाइमला आहे, पण सूरज तेवढा उशिरा आलाय. सूरज आणि त्या संकट कोण आलंय बघा. हे बघा, ह्याची आयुष्याची झोप उडाल्या. लेट येऊन जस्ट इन टाइम कडे बघा. भावा तू सगळ्यात लेट आलायस आणि इकडे काय बघायला जस्ट इन टाइम. एक दिन जन्नत आपल्याकडे आत्ता पण आहे की. किती दिवस चालला? अरे म्हणून अंदर से मालूम था तू लाइफ में मैं कुछ करेगा. झूठ बोल रहा है. नो 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 आई एम टेलिंग यू. काय झालंय सूरज? कुठल्या टेन्शन मध्ये आहेस? घ्यायचं आहे काय? काय करायचं आणखी आत्ताच सांग की भावा. संग्रह काय झालंय तुला? मग शिव्या देऊ नको तिथं, तोंडच फोडीस. अरे इथं उतरला असतो का नाही मनपाची, तिथं एवढं लांब चालत यायला होते. मग काय त्रास होतोय का? सूर्य काय म्हणाले, याला काय दुखायले काय? संख्या आई तुला शिवाय द्यायला समजा. त्याला पुण्यात राहून 6 महिने झाले तरी पण अरे पण तुला अक्कल पाहिजे ना. अक्कल नाही. मनपाची तर उत्तर म्हणलं असं येत नाही. किती लांब आहे सर? तुला तेवढे दिवस पुण्यात राहतोयस, तुला माहित नाही का? आम्ही इथलं लास्ट स्टॉप आहे आपलं. बाबा मनपाची तर उतरा देत नाही यार. तुला माहित नाही का संग्र्या? जेवायचं आपण नंतर बघूया. आपण जाऊया चल बाबा. टेन्शन आले काय कशाचं? टेन्शन मला कसं टेन्शन आहे रे? मग काय एवढा नाराज काय झालायस? काय रे अंक्या? काय झाले नक्की आयुष्यात? एवढं दुःख नसावं कुणालाच. ऑफिसमधनं भाव आलाय, सकाळपासून उपाशी आहे आणि आत्ता ह्याला भाव. आता तुझं स्ट्रगल इज रिअल आहे. अजून काय प्लॅन फिक्स होईना झाले. अंक्या काय लागलाय सगळ्यांच्या ओरडा. फिरायचं म्हणून आलाय पण काय झालं? पण अंक्याला चूक करायची नव्हती. पण काय अवघड आहे बाबा. पण काय सूरज जेवायला देणार आहे. कौन है ये लोग? कहां से आते हैं? दाखवू काय? आता आमचा प्लॅन बोलायचं रे, तो पण तीच खातो असतो. ते नाही आमचा. आता गाईज आमचा प्लॅन काय होता, जेएम रोडला कपडे घ्यायची होती प्रणवला. आणि आमच्या म्हणला जेएम रोडला मिळतात मग जाऊया. पण इकडं आलो
पण इकडे काही कपड्याचं दुकान पण नाही आणि ते होतं ते बंद झालं. या रम्यामुळे सगळं झाले. त्या रम्याला रूमवर गेल्यावर काय असेल त्याचा प्रसाद मिळणार आहे. मग आता इथनं सकाळपासून भूक लागल्या जास्त. रॉयलला जाऊया का? जायचं आहे आता कुठं? बरं आता जायचं आहे सुरजा मस्तपैकी हॉटेलला जेवायला. हॉटेलला जेवायला रॉयल कुठं आलं ते? रॉयल मराठा कुठला? हा? एवढं पैसे 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 याला बोल, मी काय म्हणलं नाही बाबा तुला. ए तू काय भांडायला आहेस? अरे मी कशाला काय भांडवली बाबा? माझं चर्चा निर्णय चाललंय. त्या अंक्याला काय म्हणलं असतं बघ रम्या. अरे कोण त्याला काय बोललं नाही, त्याला उगीच खेळ आहे. मग गाडी जाऊन घ्या. कानात बोलतोय दुसऱ्यांच्या. आमचं चाललंय वेगळं, दुसरं आणि हे चाललंय तिसरं त्याचं काय तर. याबद्दल काय म्हणलं असतं बघ, ऐकून घेणार नाही. सांग अंक्या त्याला. ये बड़ी अच्छी बात कही आप. तुला आल्यापासून लागलाय त्या अंक्याला. मग घे सूर्जाला पण उडू. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. आता व्लॉग मध्ये टाकणार आहे. आता आपण आलोय इथं नाटेकर भोजनालयाला. कपडे तर काही घ्यायचे झाले नाहीत. आता जेवण बघायलोय. सूर्जा बघायला मेनू कार्ड. आता मस्तपैकी जेवायचं आणि जायचं. रम्या तू काय खाणार आहेस? का रे? वेज भाई. अरे जय महाकाल. संग्राम तू काय खाणार आहेस? काय तर खायचं आता. मी देऊ कधी खाणार काय? बाबा तू काय खाणार आहेस? काय झालं? काय मेनू काय फिक्स झाला? चला काय खरं काय म्हणजे जेवणच असणार की काय? काय लावलायस? बघू नकोस पुढं चल. गप गुमान माहिती आहे की वर बसवी ना. नाटेकरवर बसून तुला मछली ठेवू काय? आज काय जेवायचं फिक्स नव्हतं. या रम्यामुळं सगळ्यांना बाहेर जेवायची वेळ आल्या. काय संबंध माझा मग? काय संबंध काय? आणला आहे ना. सांग की जरा यात. जरा शिव्या तेवढ्या देऊ नको. तोंड जरा नीट उघड. एक शब्द दिला कट करतो की बाबा. सगळ्यात जास्त टेन्शन संग्रहायला आले. जिंदगीमध्ये मी संग्रामसोबत कुठं जाणार चिकन बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. बोललो तर पण कुठं जाणार. अरे त्या माणसाचं कसं आहे माहिती का? त्याला सगळ्या जगाचं संसाराचं टेन्शन नाही. भाकरी कसली? भाकरी होय बाजरीची. अरे एवढं काय आपल्याला 200 म्हणतात. आणि काय पाहिजे मग तुला? नाही काय नवीन काय तर खायला पाहिजे. दुसरं काय नाही का बघ की व्हेज स्पेशल व्हेज थाळी असतात. व्हेज मध्ये काय हो? एवढं काय नाही. दुसरं काय त्याला झुणका भाकरी द्या. काय नाही व्हेज मध्ये. स्पेशल काय व्हेज भाजी थाळी सोडून व्हेज मध्ये काहीच नसते माझं. बरं घ्या. स्पेशल काय तर घे की अंक्या लवकर. चांगलं काय सूर्या आपलं काय आहे सांग? आहे ना. सूर्या आपण काय सांगायचं? मटन सांग काय. हा बजेट मध्ये सांग की जरा. बाहेर सूरजला अरे घेतलाय काय. तुझं एक काय रमेश संपत्ती सांगायला लागलं रे इथं. रमेश काय ते? अरे दुकान किडनी काढल्या पैसे कमी पडल्यात. लय घाण. दुखायला लागले त्यामुळं. असं हे बघ. अरे तोच होता. हो ना. मारलं मला. भांडण जाणत्या विचार की टाकायचा आहे. व्हेजच खाणार आहेस ना मग? नाही 2 व्हेज थाळी तुमचं सांगा रे बाबा. सांगायला लागलं की सूर्य सांगायचं. चपाती तिथं 2 चपाती आणि 1 भाकरी लिहिले. 2 चपाती. सगळं तुला कधी देतील. लिहिले ते सांगालोय ना. आणि और आहे ती और आहे. तिथं स्लॅश दिसतो का तुला स्लॅश. बाईक नुसतं तापते. आणि कुठला ICSC बोर्ड कॉन्व्हेंट. तो म्हणायला मोठा आहे. चपाती 4 अल्फोन्सा. अल्फोन्सा ऍपल. एकाच भाकरी. मला दाखवलं ताट आल्यानंतर. बाय बाय.
अरे रम्या लवकर येते का नाही जेवण? किती वेळ लागणार आहे अजून? किती वेळ लागणार आहे पण? बस पाणी पण पोट भरून तुझं आता. असं आहे ऑफिस करून पण टेन्शन घेते घेत नाही पोरग. सगळ्यात जास्त टेन्शन आमच्या अंक्यालाच आहे. सगळ्यात जगाचं टेन्शन आहे. फोन आला मॅचचं तिकीट बुक घरात ना दादाचा फोन आला मॅच बघायला जाऊया म्हणलं. माझा तुझं करलो भेटते का बघ की मला बघायला सांगितलं. दहा मेला 20ला आहे. येत्या 20ला आहे. एप्रिलला हा भेटल चेन्नई मुंबई भेटल. हा भेटल. तर फोनवर मॅच बघायची होईना. उत्तम तिकीट आणि रमेश पट्टण शेट्टी एवढा मोठा माणूस डायरेक्ट तिथे जाऊन बघणार आहे आता. हा ते तिकीट चेन्नईतला काय मॅच बघायला नाही बा पैसे नाही तिथे खायचं. तू जाणार आहेस का संग्रह? तू जाणार की मुंबईला जाणार की तू भावा? होय का नाही अंक्या? मुंबईला जाणार का? रमेश तिकीट काढणार आहे. मग अंक्या जाणार. मी येतो पण मॅच बघायला येत नाही. तिथल्या तिथं फिरायला येते मग. मॅच बघायला माहित नाही मला. मग तिथं जायचं 8 मस्तपैकी मरीन ड्राईव्हला बसतो. संग्राम तुझी मैत्रीण 12,000 हे लय मोठं बोलू नकोस रम्या. गौतम गंभीरचं काय? मॅच कुठल्या स्टेडियमला असणार पण? मग गौतम गंभीर स्टेडियमला बघून काय करायचं? अरे ते पवेलियनचं नाव असतं. अच्छा अच्छा मला काय माहित नाही. मी कधी मॅच बघितलीच नाही भावा. मी पण कधी गेलो नाही रे, माहित आहे ना. तू मॅच तर बघतोयस. मी मॅच कधी बघितली नाही अंक्या. चेन्नई नुसते हारलेली मॅच बघायला. काल हरली. काल जिंकली ना पण. जिंकली ना काल. ना कुठली हरली? तुमची तुझी कुठली आहे मॅच? तुझी कुठली आहे टीम? कट्टर वडापाव. वडापाव. संग्राम तुझी टीम कुठली आहे? का मग? सूर्या तुझी कुठली आहे टीम? तुझी कुठली आहे रम्या? इडली डोसा सांबार. महाराजाच्या खाली तिकीट नाही रमेश. भावानो ताटा आल्यात आपले आता मस्तपैकी जेवायचं आता. तोंड बघ तोंड किती खुश. उचलू नको माझं ताट आहे. आता मस्तपैकी जेवायचं. पहिलं पण तू खात होतास की बाबा आधी? 2 वर्ष झालं सोडले. 2 वर्ष आधी खाल्ला असतं ना पण. जतकडची का सोडायला लागली 2 वर्ष झालं? त्यांना पण सोडले, तू पण सोडले. जतकडे काय पडले बिळे प्राण्यांना मारून त्यांना शी. आधी खाल्ल्यामुळे तू चांगलं झालं. तेव्हा कळत नव्हतं आता काय झालं. का तेव्हा पाहिजे भात तुम्ही केला आहे ना मोहरी तुझ्या मोहरी मी वापरल्या मान नाही की आमच्यात मी सांगली नाही मोहरी. तू मी आंघोळ करणार करताना कुठे सांगले आहे. आमलेट करताना पण सांगितलं नव्हतं. नंतर सांगितलं. आमलेट झालो आणि ताटात ठेवायला गेलो तेव्हा सुरजेला म्हटले बघ काय तुझं खोटं बोलायला त्याला जेवण पसणार नाही. सिलेंडर लागणार. पुढे आले सकाळी. तेव्हा आलाच जाऊ. तुमच्या तिघांपैकी कोणतं सांगलं त्यानं सांगितलं असतं सुरजावर डाऊट आहे. हेनं सांगलंय किंवा हेनं सांगितलंय. आता मी सांगली का मी आमलेट खाऊन आलो. आमलेट खाल्ल्या याला म्हटलं त्या चाटूला म्हटलं मला माहिती. अरे मी मग सन्मान भाग घेतला असेल. नाही सांगतो. तुमच्या दोघांपैकी सांगली मग सुरजा तू तू आमलेट पलटला तेव्हा पण नव्हतं. त्यानंतर गेला सगळ्यात लवकर झालं. मी सांगतो काय मी बघितलं तेव्हा माहिती का तेव्हा मी ताटावर घेऊन आत गेलो का नाही तेव्हा भात पाहिजे का? भात पाहिजे का जरा असं? अशा तऱ्हेने जेवण झालेलं आहे. ते रम्याला काय रम्या लय बाद आहे. 10 रुपयासाठी मुद्दाम कर. 250 रुपये आलं पाण्याचं. झाले जेवण. अशा तऱ्हेने संग्रामनं सगळं माझं पैसे पन्नानं भरल्यात. पन्नानं मला पार्टी दिली एक प्रकार. आलंच काय ऑनलाईन सूरज नाही म्हणला पैसे दिले नाही भावानं. माझं पैसे अंक्या घालणार आता.
बहुत पैसा आहे अपने पास ती थांब एक मिनिट पैसे मोज पैसे हॅलो मित्रांनो, जेवण झालेलं आहे आणि आता बसच्या वाट बघायला थांबलेलो आहे. बस आल्यानंतर आम्ही आत्ता वाजलेला जाणार आणि आता काय एवढा कंटाळा आलाय सूरजला, स्टँडवर झोपलाय. लॉग इन करूया आता इथं. बाय बाय. Thanks. Love you.